नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। मेलोडी खा, महागाई विसरा म्हणत सरकार विरोधात अनोखा आंदोलन। श्री शिवाजी संस्थेची निवडणूक रद्द, धर्मदाय उपायुक्तांचा निर्णय। नगरसेवकांच्या वादावर उदयनराजे शिवेंद्रराजे यांच्याकडून कान उघडले। आणि विशालगड तात्काळ अतिक्रमण मुक्त करा, उरुसाला परवानगी देऊ नका, हिंदुत्ववादी संघटनेचा इशारा, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। सातोना परिसरातील पेट्रोल पंपांवर सामाजिक कार्यकर्ते वैभव मानवतकर यांनी अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवला। मेलोडी खा, महागाई विसरा असा संदेश देत शेतकरी आणि नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटप करण्यात आलं। तर वाढत्या पेट्रोल डिझेल दरांमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं असून शेतकऱ्यांना वेळेवर डिझेल मिळत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय। नमस्कार, सध्या मी सातोना परिसरातल्या पेट्रोल पंपावरती उभा आहे। ज्या पद्धतीनं पंतप्रधानांना इटलीच्या पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट दिलं आणि ह्या इकडे शेतकऱ्यांना सगळं उभं केलं, म्हणजे अक्षरशः बघा ज्या पंपावरती मी उभा आहे तिथं कुठंच पेट्रोल डिझेल भेटत नाहीये। म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या हे काही कामं, शेतीचे कामं करायचे ट्रॅक्टर घेऊन, आणि ट्रॅक्टरला त्या ठिकाणी डिझेल भेटत नाहीये। तुम्ही पाहिलं तर सकाळपासून इथं शेतकरी उभा आहे। ऊन या ठिकाणी 40 डिग्रीचं ऊन आहे, त्याच्यामध्ये न जेवता या बाकीच्या गोष्टी न करता फक्त डिझेलसाठी हा शेतकरी या ठिकाणी उभा आहे। तुम्ही जर पाहिलं तर तब्बल 3 ते 4 किलोमीटरच्या या रांगा या त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहेत। हे डिझेल नाहीये, याचा निषेध म्हणून, या मोदी सरकारचा निषेध म्हणून, या भाजप सरकारचा निषेध म्हणून या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करतोय। ज्या पद्धतीने मोदीजींनी त्या मेलोडीला चॉकलेट दिलं आणि या देशाला सुद्धा चॉकलेट दिलं, मोदीजींचा निषेध म्हणून, भाजपचा निषेध म्हणून आम्ही सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी चॉकलेट देतोय आणि या सरकारचा जाहीर निषेध करतोय। यानंतर सातारा नगरपालिकेतील नगरसेवकांची आज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची आणि हाय व्होल्टेज बैठक पार पडली। गेल्या काही दिवसांपासून पालिकेतील दोन्ही राजांच्या गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद धुमसत होता। याच वादाची गंभीर दखल घेत आज दोन्ही राजांनी नगरसेवकांची चांगलीच कान उघडणी केली आहे। यावेळी बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे। आजची मीटिंग बोलवण्याचं कारण एवढंच होतं की कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे। शहरातले जे काही विविध भागात, वॉर्डात, प्रभागात जो हद्दवाढीतला आलेला भाग आहे त्यात कामं कसे मार्गी लावता येईल एवढ्याकरता मीटिंग होती आणि चांगल्या प्रकारे मीटिंग पार पडली। आणि प्रशासन सुद्धा, त्यांना सुद्धा सूचना असं देण्यात आल्या की जे नवीन म्हणजे फर्स्ट टाइम नगरसेवक आहेत तर त्यांना सुद्धा त्यांचे अनुभव सीओ साहेब असतील किंवा त्यांचे जे वेगवेगळे हेड्स ऑफ डिपार्टमेंट असतील त्यांचे संपूर्ण सगळ्यांना एवढं सगळ्या सूचना दिल्या की तुम्ही सुद्धा काय या सगळ्यांना तुम्ही सहकार्य केलं, म्हणजे ते करतातच, करत नाही अशातला भाग नाही, पण एखादं समजा गायडन्स करणं ज्याला म्हणतो, कारण की काय म्हणलं तरी जर सीओ साहेब किंवा यांचा अनुभव जास्त आहे या वर्किंगमध्ये, बाकी असं काय कुठलं हे नाही, हे दावे काय नाही। कोल्हापुरातील ऐतिहासिक विशालगड पूर्णतः अतिक्रमण मुक्त करा आणि विशालगडावरील उरुसाला परवानगी देऊ नका या मागणीसाठी आज कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली आहेत। हिंदुत्ववादी संघटनांचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात लक्षवेधी फलक घेऊन राज्य सरकारवरच या अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। तसंच हे अतिक्रमण तात्काळ हटवावं, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। विशालगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक-ए-रेहान याच्या नावानं बेकायदेशीर उरूस भरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। तर या उरसाला कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं परवानगी देऊ नये आणि त्या उरसावर
कायमस्वरूपी बंदी घालावी. त्याचबरोबर मलिक रेहान हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार आणि त्याच्या थडग्यावर जे अनधिकृत पुरातत्व खात्याच्या जागेवर जे 3 मजली RCC इमारत उभा केलेली आहे, तो दर्गा अफजल खानच्या दर्ग्याप्रमाणे बुलडोजर लावून जमीनदोस्त करावा. आणि त्याचबरोबर त्या किल्ल्यावर विशाळगडावर जी लॉजेस आहेत की त्या लॉजेसमध्ये बोकडं कापली जातात, मांस शिजवलं जातं, दारू प्राशन केली जाती, जुगार खेळला जातो, वेश्यागमन केलं जातं आणि तो संपूर्ण गड हा त्या ठिकाणी नासवायचं काम हे मलिक रेहानचे भक्त करतायत. आणि ती अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी संपूर्ण जमीनदोस्त करून तो संपूर्ण गड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करावा. अमरावतीतील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेची 2022 मध्ये झालेली निवडणूक धर्मदाय उपायुक्तांनी रद्द ठरवल्याप्रमाणे शैक्षणिक वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे. धर्मदाय उपायुक्त राजेंद्र गोमाटे यांनी दिलेल्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याने पुन्हा एकदा निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत नियमांचं उल्लंघन, मतदार यादीतील गोंधळ, नामनिदर्शनातील अनियमितता आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आलाय. तर सुनावणीनंतर धर्मदाय विभागाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय दिलाय. निवडणूक सन 22मध्ये झाली, त्यामध्ये हर्षवर्धन देशमुख निवडून आले आणि निवडणूक ही चुकीच्या पद्धतीनं पार्शिलिटीनं त्यावेळच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली, त्यामुळे ती रद्दबातल व्हावी याची आमची मागणी होती. ती मान्य झाली आणि जे कंपनीतून प्रतिनिधी येतात ते प्रतिनिधी चुकीच्या पद्धतीने येतात, त्या ट्रस्टचे मेंबर नसतानासुद्धा येतात, ते येऊ नये, त्या ट्रस्टचे मेंबर आले तर चालेल ही आमची मागणी होती. ती सुद्धा मान्य झाला. ते मान्य केलं त्यांनी की हे कोणीही तिथून प्रतिनिधी येऊन निवडणूक लढू शकत नाही, त्याला त्या कंपनीचा मेंबर असला पाहिजे हे मान्य केलं आणि चेंज रिपोर्ट पूर्णतः त्यांनी रद्द केला. म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतले त्यावेळेस ते चुकीचे घेतले, एकतर्फी घेतले, त्याच्यामुळे त्यांनी तो चेंज रिपोर्ट रद्द केला. साताऱ्यातील आंबेनेळी घाटातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन स्कॉर्पिओ तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळली आहे. यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यातील 5 जण आसगावातील असल्याने आसगावकर शोककळा पसरली आहे. तर महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा आक्रोश आणि सुन्न झालेली गावकऱ्यांची मनस्थिती हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे. आज आमच्या गावातील 5 मुलांचा अपघाती दुर्दैवी अंत झालेला आहे आणि ती मुलं रोज एकत्र खेळणारी, एकत्र वागणारी आणि आजूबाजूला घरं असणारी, एका गल्लीतलीच एकदम घराला घरं अडसून असणारी मुलं आज ती फिरायसाठी पिकनिक म्हणून मुलं मित्र गेले होते आणि येताना आंबेनळी घाटामध्ये पोलादपूरमध्ये त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी अंत झाला. तर ही सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे. शासनाने जर त्या घाटामध्ये संरक्षक भिंत किंवा कठडे बांधलेले असते तर नक्कीच त्या मुलांना जीवाला मुखावं लागलं नसतं. ही सर्वस्वी शासनाचीच शासनाच्या हलगर्जीपणामुळे मुलांवर हा प्रसंग ओढवलेला आहे. आणि आज करती मुलं, आज पालकांचा आधारच सर्व तुटलेला आहे आणि पालक आज निराधार झालेले आहेत. हातातोंडाला आलेली मुलं, एकुलती एक मुलं, आज ते दुर्दैवी त्यांचं अंत झालेलं आहे. तर त्या कुटुंबासाठी सरकारने मदत जाहीर करावी ह्याशी सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी सरकारला जाहीर विनंती करतो. अमरावतीत धान्य गोदामातील माथाडी कामगारांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिलाय. माथाडी कामगारांवर बेरोजगारीची संकट उभं टाकल्याने हे पाऊल आता उचलण्यात आलंय. अमरावती ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन मुंबई यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत सरकारी धान्य गोदामांमधील कार्यरत माथाडी कामगारांच्या रोजगाराचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने FCI डेपोतून थेट धान्य वाहतुकीचा निर्णय घेतल्यामुळे माल हाताळणीचं काम कंत्राटदारांकडे जाणार असून त्यामुळे हजारो माथाडी कामगार बेरोजगार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वडनेरा शासकीय धान्य गोदाम इथे मी कार्यरत आहे हेल्पर म्हणून. तर आम्ही इथं याच्याकरता आलेलो आज इथं
का शासनातर्फे एक नवीन जी आर आलेला आहे. पुढील काही कालावधीमध्ये बंडेरा न करता अख्ख्या महाराष्ट्रभर काय म्हणते त्याला थेट वाहतूक याची सुरुवात होणार आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे का थेट वाहतुकीच्या आतमध्ये जे कार्यरत जे आमच्या इथं बडनेरा गोदामामध्ये जे कार्यरत जे हमाल वर्ग होता त्या वर्गांना तिथून संपवण्यात येणार आहे. ते पूर्ण हाताळण्याचं काम आता त्या ठेकेदाराच्या मार्फत होणार आहे. ते ठेकेदार ठेवतील नाही ठेवतील ते त्यांची मर्जी. पण आमची एवढीच मागणी आहे का याच्या अगोदर जसं काम चालत होतं, जशा या धान्य गोदामामध्ये धान्य यायचं ते हाताळण्याचं काम आमचं माथाडी कामगारांचं असायचं, त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह आजपर्यंत इथपर्यंत घडलेला आहे. पण या शासनाने नवीन निर्णय आणला का थेट वाहतूक करू, तर त्याच्यामध्ये आमचा विरोध आहे. त्याच्यामुळे आमचं काय होणार आहे, आमची पूर्ण मजुरी आमचे 10,000 आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर 10,000 वर्कर काम करतात. या शासकीय धान्य गोदामात कट्ट्यांचा हाताळणी करतात. तर त्यांच्यावर आता त्यांच्या परिवारावर पूर्ण उपासमारीची पाळी येणार आहे. तर आमच्या त्याच विरोधात आमचं हे आहे आजचा बंद आहे. 25 आणि 26 या 2 दिवस आम्ही बंद म्हणून पुकारलेला आहे. आणि पुढं अगर याच्यावर काहीच कारवाई झाली नाही तर पुढं आम्ही याच्यापेक्षा थोडंसं म्हणजे उपोषण तीव्र आंदोलन आम्ही करू. हे फक्त आम्हाला गव्हर्नमेंटला आमचा इशारा आहे का आमच्या मागण्या कृपया करून त्वरित नम्रपणे निवेदन आहे, कृपया आमच्या मागण्या समजून घ्याव्या काय आहेत, म्हणजे आमच्या परिवारावर उपासमारीची पाळी कुठेही येणार नाही याच्या अंतर्गत त्यांनी तो निर्णय घ्यावा. जालना जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. तर जिल्ह्यात एकूण 59 टँकरद्वारे 33 गावं आणि 31 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातोय. तर याच टँकरच्या माध्यमातून 97,043 नागरिकांची तहान भागवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय. जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने विहिरींचं अधिग्रहण केलंय. मंठा आणि परतूर तालुक्यात सध्या टँकर सुरू नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाबळेश्वर जवळील पोलादपूर घाट परिसरातील आंबेनेळी घाटात काल रात्री भीषण अपघात झाला. MH11 DN 2340 क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी अंदाजे 1200 फूट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाकडून मदत व शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तर यामध्येच अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अधिक तपास सुरू आहे. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन, सातारा आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा. त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते. 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनेळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली. एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते. 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत. सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोह्याची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत. आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहोत. कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अधिक मास पर्व आणि रविवारी सुट्टीच्या निमित्ताने 3 लाखांवर भाविक अंबाबाई चरणी लीन झाले होते. आजही भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली आहे. सध्या अधिक मास आणि उन्हाळी सुट्टी सुरू असल्यामुळे राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक कोल्हापुरात येतात. दर शनिवारी आणि रविवारी तर पर्यटकांची गर्दी असतेच, पण अधिक मास सुरू झाल्यापासून रोज सरासरी 1 लाख भाविका अंबाबाईचं दर्शन घेत आहेत. घराबाहेर पडलेल्या एका तरुणीला पिंपरीतील मदर टेरेसा उड्डाणपुलावरील BRT बस स्टॉपवर अत्यंत धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलंय. भर रस्त्यात एका विकृत इस्मानाने तरुणीसमोर अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. तर या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय. दिनांक 21 तारखेला 24 वर्षीय तरुणी ही तिच्या जॉबवर जाण्यासाठी मदर तेरेसा ब्रिजवरती BRT बस स्टॉप येथे थांबली होती. तर त्यावेळेस एक अनोळखी आरोपी त्या ठिकाणी आला आणि त्याने अश्लील हावभाव व अंगविक्षेप करून सदर महिलेचा विनयभंग केला
आणि त्याच्यानंतर तो पळून गेला त्या ठिकाणाहून. आरोपीचे नाव निष्पन्न नव्हतं, परंतु आम्ही परिसरातील साधारणतः 70 ते 80 CCTV चेक केले आणि 48 तासाच्या आत माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरोपीला चिंचवडे नगर या ठिकाणाहून शिताफीने ताब्यात घेतलेला आहे आणि सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून आम्ही पुढची कायदेशीर कारवाई करत आहोत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महावितरणाच्या विरोधात शेतकरी आता आक्रमक झालेत. वडीगोद्री येथील 11 KV उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या नालेवाडी, रेणापुरी, बोंदी, शहागड आणि टाका या गावातील शेती पंपांचा वीज पुरवठा गेल्या 15 दिवसांपासून खंडित करण्यात आलाय. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज थेट महावितरण कार्यालयातच टाळे ठोकत आंदोलन केलंय. शेतकऱ्याला 15 दिवसापासून लाईटचा पुरवठा व्हायला आहे. माल पार करपून गेलेले आहेत. पाटाला कंटिन्यू पाणी चालू आहे, पण शेतकऱ्याच्या मालाला पाणी नाही राहिलेलं. सगळे माल करपून गेलेत. MSCBला वारंवार आम्ही सूचना देऊन MSCBचा कोणताच कर्मचारी सहकार्य करीत नाही. हे जे खालच्या कर्मचारी आहेत हे बिचारे सहकार्य करतात, पण वरच्या लेवलवरून त्याच्या प्रेशर असल्यामुळं यायला काहीच करता येणार नाही. आणि यांनी बार सांगून सुद्धा त्यांनी काही दखल घेतलेली नाही. त्यामुळं एक शेतकरी आमचा डायरेक्ट टावरवर चढलेला आहे आणि बाकी शेतकरी सगळे आता हे 211ला हवे आणण्याच्या तयारीत येतं. इथं जवळजवळ 500-600 शेतकरी आलेले आहेत. हे जवळजवळ 10 खेड्याचे शेतकरी आहेत. सगळे शेतकरी संतप्त झालेले आहेत. याचा जर काही समजा विद्रोह झाला याला सर्वस्वी जबाबदार MSCB राहील. काल संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास जळगावच्या चोपडा तालुक्यातील अडावत, धानोरा, बेडगाव, मोहरद आणि भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाने केळी, पपई पिकांचं प्रचंड मोठं नुकसान केलंय. यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास आता हिरावून गेलाय. शेतात पाणीच पाणी साचल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शिवाय वादळी वाऱ्यामुळे केळी, पपई हे पिकं जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यानंतर जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा थेट फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसलाय. डिझेलच्या टंचाईमुळे गाड्यांच्या फेऱ्या निम्म्यावर आल्यात. दररोज 6 ते 7 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान सोसावं लागत असल्याची माहिती जालन्याचे ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष सुरेश उपाध्याय यांनी दिली आहे. दरम्यान सरकारने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जालना जिल्हा ट्रान्सपोर्ट युनियनकडून करण्यात आली आहे. गेल्या 4-8 दिवसापासून जालन्यामध्ये 2 ते 2.5 ट्रक उभे आहे. काही गाड्याची परिस्थिती अशी आहे का डिझेलला एक दिवस लाईनमध्ये लावून डिझेल नाही भेटायचं त्याला, आणि काही भरलेले गाड्या उभे आहे. त्यामुळं आमचं जालन्याचं कमीत कमी 10 ते 15 कोटी रुपये ट्रान्सपोर्ट वाहतूक भाड्याचे आमचं नुकसान चालू आहे. तो आमची अपेक्षा आहे का गेल्या 50 वर्षापासून मी युनियन पण चालवतो, ट्रान्सपोर्ट पण चालवतो. आजपर्यंत सरकारने कुठल्याही मोबदला मोटर मालकाला 1 रुपया आजपर्यंत 50 वर्षात दिलं नाही. आता जी महंगाईची वेळ आहे, डिझेलचे रेट वाढले, आम्हाला मान्य आहे. डिझेलच्या रेटबद्दल आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण पैसे देऊन डिझेल भेटलं पाहिजे हे सरकारला आमची विनंती आहे. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. साधारण किती रुपयांचं नुकसान आहे आणि कधीपर्यंत ही परिस्थिती निवेल असं वाटतं? ते आता वर सरकारवरच आहे. जे कॉम्प्रोमाइज वरून जे झालं समजा, तो आम्हाला असं वाटत नाही एवढं लवकर होणार आहे म्हणून. किंवा सध्या जे इराण जे अमेरिकाचे युद्ध चालू आहे ते कॉम्प्रोमाइज होत नाही तोपर्यंत मुश्किल आहे. का साधारण किती रुपयांचं नुकसान आहे? साधारण कमीत कमी डेलीचं वाहतूकचं 10 ते 15 कोटी रुपयाचं नुकसान आहे जालना जिल्ह्यात. गाड्या उभ्या आहेत. आज 2 ते 2.5 हजार गाड्या जालन्यामध्ये MT गाड्या उभ्या आहेत. लोडिंग पण गाड्या भरलेल्या उभे डिझेल करतात. त्यानंतर शेवटची बातमी आहे. दौंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रोजच्या वापरातील बिस्किटांमध्येच आता निष्काळजीपणाचा प्रकार उघड झालाय. बिस्किटाच्या पुड्यात किडे आढळून आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. तर या घटनेमुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. विशेष म्हणजे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या या बिस्किटांमध्येच अशा प्रकारचे किडे सापडल्याने पालकांमध्ये मात्र आता चिंतेचं वातावरण आहे. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.